Unit 1, 1.1 Be the best. Now we are going to solve English workshop. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी द बेस्ट या कवितेचा स्वाध्याय पाहायचा आहे. Now the first question is, read the words names given below. Put the bigger ones in the big circle and the smaller ones in the small circle. In the bracket, there are given some words. First one is musky, tree, pine, lake, bass, bush, highway, scrub, reel, sun, star, trail. You find out which thing is big sized, put it in big circle, and which one is small, put it in the small circle. First we see musky. Musky is the name of fish, and this fish is a big size. So we put it in the big circle. Now tree, pine, these are also the big size, and the lake, bass, bush, these are the small one, so we put it in the small circle. Then highway is a big size, so we put it in the big circle. Now scrub, reel, star and trail, we put it in the small circle, and the sun is big sized, so we put it in the big circle. जी मोठी आहेत जे मस्की, ट्री, पाईन, हायवे, सन हे आपण मोठ्या सर्कलमध्ये घातलेलं आहे, आणि जी छोटी छोटी नावं आहेत ती आपण छोट्या सर्कलमध्ये घातलेली आहे. नाउ द सेकंड ॲक्टिव्हिटी इज फॉर्म ग्रुप्स ऑफ 4. रीड स्टॅन्झा इन द पोएम टर्न बाय टर्न. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी आपल्या मित्रांबरोबर करायची आहे. अंतर ठेवा आणि ह्या कवितेचे एक स्टॅन्झा तुम्ही चौघांनी वाटून घेऊन ही कविता वाचा आणि पाठांतर करा. Students, now the third activity, find and write the pairs of rhyming words from the poem. You read out this poem line by line and find out the pairs. The first line to third line, hill, reel, and the second line to fourth line, be, tree. You find out all the rhyming pairs and write down here. Be, tree, grass, bass, make, lake, crew, do, here, near, trail, fail, star and R. The fourth activity is complete the following with appropriate words, phrases from the poem. The first one is done for you. There is given one example. If you can't be a pine, be a scrub. You also find out and complete this line from the poem. There is given the second one is if you can't be a tree. If you can't be a tree, now here the poet says be a bush. The third one is ... be a bass. If you can't be a musky, be a bass. तुम्हाला त्याचा अर्थ कळाला असेल दोन ओळीचा. इफ यू कांट बी अ ट्री, तुम्ही जर एक मोठं झाड होऊ शकला नाही, बनला नाही, तर एखादं खुरटं झुडूपसुद्धा बनू शकता. तेही अट्रॅक्ट करतं आणि त्याच्यामुळे शोभा वाढते. आता तिसरं जे सेंटेन्स आहे, ती लाईन आहे कवितेची, इफ यू कांट बी अ मस्की, बी अ बास. तुम्ही जर मस्की मासा होऊ शकला नाही, तर लेकमधलं साधं तळ्यातला एखादा बास मासासुद्धा होऊ शकता. द फोर्थ line is if you can't be a captain ... if you can't be a captain, be crew. The fifth one is ... be a trail. If you can't be a highway, be a trail. तुम्हाला एक मोठा हायवे व्हायचा नसेल, मोठा रस्ता, तर छोटा एक अरुंद एक पायवाट सुद्धा तुम्ही बनवू शकता.
जर तुम्हाला कॅप्टन व्हायचं नसेल तर तुम्ही खलाशीसुद्धा होऊ शकता, कारण ह्याच्याशिवाय कॅप्टन जहाज नेऊ शकत नाही. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. जर तुम्ही एखादा असा जायजॅन्टिक एक मोठा असा सूर्य बनवू शकत नसाल तर एक छोटासा तारासुद्धा बनवू शकता आणि रात्रीच्या अंधारामध्ये तुम्ही सुद्धा चमकू शकता, प्रकाश देऊ शकता, असं कविता सांगतो. द फिफ्थ ॲक्टिव्हिटी, राईट वेदर द फॉल्स आर ट्रू ऑर फॉल्स. द फर्स्ट वन, ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम. ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स. तर टीममध्ये सगळे कॅप्टनच असायला पाहिजेत असं एक असतातच का, असलंच पाहिजे का? तर हे वाक्य काय आहे? चुकीचं आहे, फॉल्स आहे. अ बीट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. अगदी एक छोटंसं गवतसुद्धा त्या हायवेला काय सुखकर असं बनवू शकतं, आनंदी बनवू शकतं. तर हे वाक्य काय बरोबर आहे, ट्रू. वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. तर आकारावरती आणि स्थानावरती आपलं यश आणि अपयश ठरलेलं आहे का, अवलंबून आहे का? नाही, हे वाक्य चुकीचं आहे, फॉल्स. अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. आता स्क्रब आहे, झुडूप आहे, हे अगदी टेकडीवरती वगैरे आपल्याला आढळतं का? नाही, तर टेकडीच्या कडेला ही झुडपं, खुरटी झुडपं आढळलेली असतात, आढळत असतात. तर हे वाक्य काय आहे, फॉल्स आहे. इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट, डोंट डू इट. तुमचं जर काम महत्त्वाचं नसेल किंवा त्याला महत्त्व नसेल तर तुम्ही ते करू नका. असं असतं का? कुठलंही काम असू दे, आपण बघितलं, कवी आपल्याला सांगतो कुठलंही काम असू दे त्याला कमी लेखायचं नाही, छोटं म्हणायचं नाही, ते सुद्धा उत्कृष्टरित्या आपल्याला करायचं आहे. व्हॉट एव्हर यू डू, बी द बेस्ट, असं कवीनं सांगितलेलं आहे. हेही वाक्य काय चुकीचं आहे, फॉल्स. व्हॉट एव्हर जॉब यू हॅव, डू युअर बेस्ट, हे काय वाक्य बरोबर आहे. कुठलंही काम असू दे ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा, सर्वोत्कृष्ट पद्धतीनं करा, उत्कृष्ट रीतीनं करा, असं कवी आपल्याला सांगतो. Now the sixth activity, write an appropriate of the poem with the help of the points given below. The first one, appreciation. आता ह्याच्यामध्ये आपण मराठीमध्ये रसग्रहण म्हणतो. तर कवितेचं रसग्रहण करत असताना आपल्याला इथं 7 पॉईंट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये टायटल येतं, म्हणजे कवितेचं शीर्षक येतं, कविता कुणी लिहिली, कवितेमध्ये किती चरण आहेत, किती ओळी आहेत, त्याचं रायमिंग स्कीम विचारतात आणि त्याच्याबद्दल थोडेसं रेफरन्स आपल्याला द्यावं लागतं किंवा समरी थोड्या एका शॉर्टमध्ये लिहावी लागते. तर आपण इथं बघूया. द फर्स्ट आहे, द टायटल ऑफ द पोएम इज बी द बेस्ट. दुसरा पॉईंट आहे, द पोएम इज रिटन बाय. ही कविता कुणी लिहिली? डगलस मलोच. तिसरा आहे, द पोएम हॅज ... स्टॅन्झाज. द पोएट हॅज 4 स्टॅन्झाज. Each stanza has 4 lines. ह्या कवितेमध्ये 4 कडवे असून प्रत्येक कडव्यांमध्ये 4 ओळी आहेत. The lines that rhyme in each stanza are. आता हिचं राईम कुठल्या कुठल्या स्टॅन्झाला ओळीला येते? फर्स्ट अँड थर्ड अँड सेकंड अँड फोर्थ. The fifth line is, the poet compares big things with. आता कवीनं मोठ्या गोष्टींची तुलना कुठल्या गोष्टीशी केलेली आहे? लहान गोष्टींशी केलेली आहे, म्हणजेच काय, स्मॉल थिंग्ज. 6वं आहे, ... इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. इफ यू कांट बी. तुम्ही कविता वाचला तर लक्षात येतं आपल्याला, इफ यू कांट बी असं कवीनं इथं पुन्हा पुन्हा हे एक्सप्रेशन इथं मांडलेलं आहे. 7वं आहे, द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. तर आपल्या कवितेच्या अगदी शेवटची ओळ खूप छान आहे मुलांनो. तिथं दिलेलं आहे, बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. खूप सुंदर आहे. बी द बेस्ट, कुठलंही काम तुम्ही सर्वोत्कृष्ट करा. वॉट एव्हर यू आर, तुम्ही कुणीही असो, काहीही असो, कुठल्याही पोस्टला असो, का कुठलंही तुमचं काम असू दे, त्याला कमी लेखू नका, लहान असू दे गोष्ट किंवा मोठी असू दे, ती प्रत्येक गोष्ट तुम्ही सर्वोत्कृष्ट करा, अशी शेवटची लाईन आपल्याला सांगते. नाऊ द 7th क्वेश्चन, रीड
the given extract from the poem Little Drops of Water by Julia Fletcher Carney. Learn it up, set it to a tune, and enjoy singing it. You may ask your teacher to help you. आता इथं 7वा प्रश्न आहे मुलांनो, लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर. ही एक छोटीशी अगदी 8 ओळीची कविता आहे. खूपच छोटी आहे पण अर्थपूर्ण आहे. आणि ही कविता कोणी लिहिलेली आहे? पोएटिस आहे बाय जुलिया फ्लेचर कार्ने हिनं लिहिलेलं आहे. ती तुम्ही वाचा आणि अगदी आनंदाने ती कविता गा असं सांगितलेलं आहे. आणि तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने ही कविता म्हणू शकता. अडचण आली तर विचार असं सांगितलेलं आहे. तर ही कविता काय बघूया. लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटल ग्रेन्स ऑफ सँड. लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटल ग्रेन्स ऑफ सँड make the mighty ocean and the pleasant land. Make the mighty ocean and the pleasant land. Little deeds of kindness, little deeds of kindness, little words of love. Little deeds of kindness, little words of love help to make earth happy like the heaven above. Help to make earth happy like the heaven above. खूप सुंदर कविता आहे आणि ह्या कवितेचा अर्थ पण खूप छान आहे. मुलांनो बघूया. द पोएटिस गिव्स सिमिलर एक्झाम्पल ऑफ नेचर लाईक डगलस मलोच गिव्ज इन बी द बेस्ट. आवर सक्सेस इज नॉट डिपेंड्स ऑन इट्स साइज अँड स्मॉल थिंग्स अँड स्मॉल डीड्स. इट डिपेंड्स ऑन आवर बेस्ट वर्क. वॉट एव्हर वी डू वी नीड टू बी द बेस्ट. वी थिंक अबाउट one drop of water, it makes ocean, and the little grain of sand, it makes a pleasant land. Whenever we speak each other, we must use words of love and do the deeds of kindness. However, it helps to make earth happy just like the heaven. Little drops of water, it makes the mighty ocean, and the little grains of sand, it makes the pleasant land. So little deeds of kindness and little words of love, it helps us to make earth happy like the heaven above. Now read out this poem. Students, now we have completed here English workshop. You write down in your notebook all activities, and if you have any problem, please ask me. Thank you.